Good morning, students. Today we are going to study the new point, perspective of studying personality. Number 1, psychoanalytic perspective. This perspective emphasizes the importance of early childhood experiences and the unconscious mind in the development of personality. And second, humanistic perspective. This perspective assumes the importance of free will and psychological growth in the personality development of an individual. And number third, trait perspective. This perspective assumes that every individual possesses specific traits in different quantities, and so every individual has a unique personality. व्यक्तिमत्व अभ्यासाचे जे दृष्टिकोन, तर त्यालाच आपण पाहिलं की इंग्रजीमध्ये परस्पेक्टिव्ह ऑफ स्टडिंग पर्सनॅलिटी असं म्हटलं गेलं आहे. तर त्याचे एकूण पुढील काही घटक पडतात. नंबर 1, मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोन. तर हा दृष्टिकोन जो आहे, तर या दृष्टिकोनाचा व्यक्तिमत्व विकासातील बालपणीचे जे अनुभव आणि अबोध प्रेरणा हे जे घटक असतात, तर या घटकांचा अभ्यासावर परिणाम असलेला आपल्याला दिसून येत असतो, म्हणून तो घटक अभ्यासासाठी महत्त्वाचा मानला गेला आहे. तर नंबर 2, मानवतावादी दृष्टिकोन. तर हा दृष्टिकोन व्यक्तिमत्व विकासातील स्वतंत्र इच्छाशक्ती, मानसिक विकास असे जे विविध जे घटक असतात, तर या सर्व घटकांचे जे महत्त्व असतं, तर त्या महत्त्वाचं अभ्यासण्यावर आपण भर देत असतो. आणि त्यामध्ये नंबर 3, गुणतत्व दृष्टिकोन. त्याला इंग्रजीमध्ये ट्रेट पर्स्पेक्टिव्ह असं म्हटलं गेलं आहे. तर हा जो दृष्टिकोन आहे, असे गृहीत धरतो की प्रत्येक व्यक्तीत विशिष्ट गुणतत्व विशेष कमी अधिक प्रमाणात असतात व त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे इतरांपासून वेगळे असते असे आपल्याला दिसून येते. आणि त्यानंतर नेक्स्ट नंबर 4, टाइप्स पर्स्पेक्टिव्ह. These perspectives assume that every individual has a unique personality type based on his physics, temperament and mental characteristics. And number 5, social cognitive perspective. These perspectives emphasize the importance of observational learning and cognitive processes in the personality development of an individual. तर त्यामध्ये नंबर 4, वर्गतत्व दृष्टिकोन. त्याला टाइप पर्स्पेक्टिव्ह असं म्हटलं गेलं आहे. तर हा जो दृष्टिकोन आहे, तर हा दृष्टिकोन असे गृहीत धरतो की प्रत्येक व्यक्तीची विशिष्ट प्रकारची किंवा वर्गाची जी शरीरयष्टी असते, स्वभाव गुणवैशिष्ट्ये असतात किंवा मानसिक गुणवैशिष्ट्ये असतात, त्या सर्व घटकानुसार व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे बदलत असतं. तर प्रत्येकाची वैशिष्ट्ये शरीरयष्टीनुसार त्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात. काहींची उंची अधिक असते, काहींची कमी असते, काही व्यक्ती आकर्षक असतात, काही अनाकर्षक असतात, प्रत्येकाच्या आवडीनिवडी असतात. तर हे सर्व गोष्टी विचारात घेऊन व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येत असतो. आणि नंबर 5, सामाजिक बोधात्मक दृष्टिकोन. तर हा जो दृष्टिकोन आहे, तर व्यक्तिमत्व विकासातील निरीक्षणात्मक अध्ययन, बोधात्मक प्रक्रिया या घटकांचे जे महत्त्व अभ्यासण्यावर अधिक भर देत असतो. तर अशा प्रकारे हे जे एकूण जे घटक असतात, त्या सर्व घटकांचा व्यक्तिमत्व अभ्यासण्यावर अधिक परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट, कार्ल युंग्स थिअरी ऑफ पर्सनॅलिटी. There are two main points, introverts and extroverts. Introverts means less talkative, extroverts means extra talkatives. कार्ल युंग साइंटिस्ट ने इसके ऊपर डिटेल स्टडी किया. फर्स्ट, कार्ल युंग स्विस साइकियाट्रिस्ट क्लासिफाइड पीपल ऑन द बेसिस ऑफ मेंटल कैरेक्टरिस्टिक्स into introverts and extroverts as follows. There are following points. Number 1, इंट्रोवर्ट्स. तो इंट्रोवर्ट जो पर्सन्स रहेंगे तो लेस टॉकेटिव्स रहेंगे, अपने ग्रुप में इन्वॉल्व नहीं हो सकते, अवॉइड सोशल कॉन्टैक्ट्स, ऐसे अलग अलग कैरेक्टरिस्टिक्स में रहेंगे. इंट्रोवर्ट्स इंडिविजुअल्स टेंड टू लुक विद इन देमसेल्स फॉर स्टिमुलाइजेशन. मोस्टली they are shy and reserved.
दे प्रेफर टू वर्क अलोन एंड अवॉइड सोशल कॉन्टैक्ट्स। कौन से भी ग्रुप में इजीली इन्वॉल्व नहीं हो सकते, सिर्फ अभी अलोन रहते हैं, अभी अपना स्टडी कुछ अपने हैबिट डेवलप कर सकते हैं। एंड सेकंड एक्स्ट्रावर्ट्स। एक्स्ट्रावर्ट मीन्स एक्स्ट्रा टॉकेटिव। एक्स्ट्रावर्ट्स इंडिविजुअल्स आर aroused by external stimulations. They are social, outgoing, mix easily with others and prefer jobs that bring them in contact with others. तो एक्स्ट्रावर्ट के पर्सन्स रह गए तो कौन से भी ग्रुप में इजीली इन्वॉल्व हो सकते हैं, एक्स्ट्रा टॉकिसिटी रह गए ग्रुप में इजीली इन्वॉल्व हो सकते हैं, और कौन से भी वर्क करने का तो डायरेक्ट अभी वर्क स्टार्ट कर सकते हैं, ग्रुप में वो इन्वॉल्व होते टाइप कौन सा भी अलग अलग प्रोग्राम अटेंड कर सकते हैं। तो ये अपनी जे हॅबिट्स रहेगी ऐसा जॉब ॲप सिलेक्ट कर सकते हैं। तर कार्ल युंग यांचा व्यक्तिमत्व सिद्धांत, तर कार्ल युंग यांनी जो सिद्धांत सांगितला आहे त्यामध्ये जे दोन प्रकार सांगितले गेले, तर त्यामध्ये अंतर्मुखी आणि बहिर्मुखी। तर अंतर्मुखीला एक इंट्रोव्हर्ट्स असं म्हटलं गेलं आहे, तर बहिर्मुखीला एक्स्ट्रोव्हर्ट्स। तर कार्ल युंग या स्विस मानसशास्त्रज्ञाने बोधात्मक गुणवैशिष्ट्यांच्या आधारे व्यक्तिमत्वाचे जे दोन प्रकार सांगितले गेले आहेत, अंतर्मुखी आणि बहिर्मुखी असे दोन प्रकारात त्याचं वर्गीकरण केलं आहे। तर अंतर्मुखी आणि दुसरा बहिर्मुखी, तर हे जे दोन प्रकार आहेत तर त्यामध्ये असणारा पहिला प्रकार अंतर्मुखी व्यक्ती। तर या ज्या अंतर्मुखी व्यक्ती अंतर्गत घटकांनी प्रेरित असतात, तर बहिर्मुखी व्यक्ती बाह्य घटकांनी प्रेरित असतात। अंतर्मुखी व्यक्ती अधिक लाजाळू असतात, अबोल असतात, म्हणजे इतरांमध्ये मिळून मिसळून राहत नाहीत, अधिक भावनाशील असतात आणि अशा व्यक्ती एकटे राहणे पसंत करतात। म्हणजेच थोडक्यात सामाजिक संपर्क जो असतो तो टाळण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे एकटे राहणे ते टाळत असतात। आपला जो स्वभाव असेल त्याच्यानुसार ते आपलं वर्तन करत असतात, किंवा मग आपला जो उद्योग व्यवसाय जॉब किंवा नोकरी असेल की त्या ठिकाणी ते सिलेक्ट करत असतात। म्हणजेच एकूणच या व्यक्ती सेन्सिटिव्ह असलेल्या आपल्याला दिसून येतात। तर नंबर 2 बहिर्मुखी व्यक्ती। तर अंतर्मुखीच्या उलट स्थिती त्या ठिकाणी बहिर्मुखी गटामध्ये असले आपल्याला दिसून येते। तर अंतर्मुखी गटातील या व्यक्ती अंतर्गत घटकाने प्रेरित असतात, बहिर्मुखी गटातील व्यक्ती बाह्य घटकाने प्रेरित असतात। तर या बहिर्मुखी ज्या व्यक्ती असतात त्या अधिक समाजप्रिय असतात, इतरांमध्ये मिसळायला त्यांना अधिक आवडते किंवा इतरांच्या त्या अधिक संपर्कात असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि कोणतेही काम करायला त्यांना आवडते। तर अशा प्रकारे हे जे दोन मुद्दे असतात तर यामध्ये फरक स्पष्ट करण्यासाठी सुद्धा काही घटक सांगितले गेलेत। तर त्यामध्ये मग जे आपल्याला 2-3 मुद्दे सांगता येतील, तर नंबर 1 अंतर्मुखी व्यक्ती अंतर्गत घटकाने प्रेरित असतात, बहिर्मुखी व्यक्ती बाह्य घटकाने प्रेरित असतात। तर नंबर 2 अंतर्मुखी व्यक्ती कोण इतरां व्यक्तींमध्ये मिसळत नाही, तर बहिर्मुखी व्यक्ती इतरांमध्ये मिसळतात। त्यानंतर काम करायला बहिर्मुखी व्यक्तींना आवडते, अंतर्मुखी व्यक्तींना आवडत नाही। तर असे फरक स्पष्ट करण्यासाठी 2-3 मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील बा। तर अशा प्रकारे हे दोन घटक त्या ठिकाणी महत्त्वाचे मानले गेलेत। नेक्स्ट, अल्पोर्ट्स थिअरी ऑफ पर्सनॅलिटी। गॉर्डन अल्पोर्ट, an American psychologist, identified 18,000 separate terms which could be used to describe personality. A trait is relatively enduring and consistent way of thinking, feeling and acting. गॉर्डन अल्पोर्ट ए साइंटिस्ट ने अपने बिहेवियर के ऊपर स्टडी करते टाइम, फीलिंग इमोशन के उसके ऊपर डिटेल स्टडी करते टाइम अलग अलग वर्ड्स उसने डिक्लेयर किए और ये वर्ड से कुछ ऐसे इंपॉर्टेंस वर्ड सिलेक्ट करके उसके कार्डिनल ट्रेट्स इसके ऊपर डिटेल स्टडी किया। तो नंबर 1 कार्डिनल ट्रेट्स। इट इज ए सिंगल ट्रेट्स दैट डोमिनेट्स एन इंडिविजुअल्स entire personality. The person become known specifically for this trait. It dominates and shape a person's behavior for their whole life. For example, a trait of truthfulness was the cardinal traits is महात्मा गांधी's personality. ऐसे अलग अलग एग्जाम्पल्स रहेंगे, उसके जो कैरेक्टरिस्टिक्स है तो कैरेक्टर के ऊपर ही डिटेल्स उसने 2-3 एग्जाम्पल्स दिए। ए ट्रेट ऑफ ह्यूमैनिटेरिज्म ऑफ वॉज द कार्डिनल ट्रेट्स इन मदर तेरेसा पर्सनैलिटी। ए ट्रेट ऑफ एम्बिशन वॉज द कार्डिनल ट्रेट्स इन नेपोलियन बोनापार्ट्स एंड
power of the cardinal trait is Julius Caesar personality. गॉर्डन आल्पोर्टचा गुणविशेष सिद्धांत. तर गॉर्डन आल्पोर्ट सायंटिस्टने गुणविशेष सिद्धांतासंदर्भात त्या ठिकाणी संशोधन केलं. गॉर्डन आल्पोर्ट या मानसशास्त्रज्ञाने व्यक्तिमत्वाचे जे वर्गीकरण करणारे असे अनेक शब्द त्या ठिकाणी निवडलेत. तर त्यामध्ये 18,000 शब्द शोधून त्यांच्या 3 प्रकारात गुणविशेषांचे स्पष्टीकरण दिलेले आहेत. तर गुणविशेष म्हणजे व्यक्तीचे विचार, कृती आणि भावना यांच्याशी संबंधित सातत्य आणि सुसंगतपणा होय. म्हणजेच एखादा गुणविशेष व्यक्तीमध्ये सातत्याने आढळणे होय. तर त्यामध्ये असणारे जे घटक आहेत ते पुढील प्रमाणे. तर त्यामध्ये नंबर 1 प्रधान गुणविशेष. तर प्रधान गुणविशेष हा व्यक्तिमत्वातील अत्यंत प्रभावी गुणविशेष मानला गेला आहे. तर या गुणविशेषातूनच व्यक्तीची ओळख निर्माण होत असते. या गुणविशेषाचा व्यक्तीच्या वर्तनावर संपूर्ण जीवनभर प्रभाव पडत असतो. तर त्यामध्ये काही उदाहरणं दिलेत. तर ती उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. तर ज्या काही महान व्यक्ती होऊन गेल्या त्यामध्ये असणारे जे काही गुण असतात तर त्या व्यक्ती आणि त्यांचे गुण या ठिकाणी सांगितलेत. तर 2-3 उदाहरणं त्या ठिकाणी दिलेली आहेत पहा. तर महात्मा गांधीच्या व्यक्तिमत्वातील अहिंसा, मदर तेरेसा यांच्या व्यक्तिमत्वातील मानवतावाद हा गुणविशेष, नेपोलियन बोनापार्ट यांच्या व्यक्तिमत्वातील महत्त्वाकांक्षा हा गुणविशेष आणि जुलियस सीझर यांच्या व्यक्तिमत्वातील सत्तेची लालसा हा गुणप्रधान गुणविशेष महत्त्वाचा मानला गेला आहे. तर अशा प्रकारे हा एकूण 3-4 उदाहरणे आपल्याला सांगता येतात. सेकंड, सेंट्रल ट्रेट्स. अराउंड 5 to 10 traits that best describe an individual's personality are called central traits. Central traits are the building blocks of our personality. For example, traits like sensitivity, sociability, self-confidence, diligence, and honesty. And number 3, secondary traits. These traits appear only in specific situation and hence are narrow in effects. Such traits plays a very minor role in determining the personality of an individual because such traits are situational. For example, getting anxious when speaking to a group, being impatient while waiting in a queue, etc. तर नंबर 2 मध्यवर्ती गुणविशेष. इंग्रजीमध्ये त्याला सेंट्रल ट्रेट्स म्हणून संबोधलं गेलं आहे. तर सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातील 5 ते 10 गुणविशेष जे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करण्यास उपयुक्त ठरतात अशा गुणविशेषांचा मध्यवर्ती गुणविशेषात समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. तर मध्यवर्ती गुणविशेषावरच व्यक्तीचे व्यक्तिमत्व आधारलेले असते. उदाहरणार्थ संवेदनशीलता, समाजाभिमुखता, आत्मविश्वास, व्यासंग, प्रामाणिकपणा असे महत्त्वाचे गुणविशेष निवडून त्या सर्व घटकांचा समावेश मध्यवर्ती गुणविशेषामध्ये केला गेला आहे. तर नंबर 3 दुय्यम गुणविशेष. तर दुय्यम गुणविशेष हा जो आहे तर तो विशिष्ट परिस्थितीत तात्पुरत्या स्वरूपामध्ये दिसून येत असतो. म्हणजे फार कमी व्यक्तीमध्ये तो आपल्याला दिसून येतो. त्याचा प्रभाव फारच कमी व्यक्तिमत्वामध्ये आढळून येत असतो. उदाहरणार्थ फार मोठ्या समुदायामध्ये पुढे बोलताना चिंता वाटणे, फार वेळ रांगेत तिष्ठत उभे राहिल्याने चिडचिड निर्माण होणे. म्हणजे प्रत्येकाच्या स्वभावामध्ये असे वेगवेगळे गुणवैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. आणि अशा सर्व गोष्टींचा आपल्या वर्तनावर कसा परिणाम होतो तर या सर्व घटकांचा समावेश दुय्यम गुणविशेषांमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट न्यू पॉइंट, बिग 5 फॅक्टर मॉडेल्स ऑफ पर्सनॅलिटी मीन्स ओशन. ओशन ओ मीन्स openness to experience, C means consciousness, A means extraversion, A means agreeableness, and N neuroticism. The total 5 factors. Robert
McCrae and Paul Costa 1987 developed a theory of personality explaining the 5 major factors of personality. The major 5 factors of personality are as follow. Total 5 factors. Number 1, openness to experience, in bracket O. Openness to experience is a trait related to appreciation for arts, emotions, adventure, unusual ideas, creativity, imagination, curiosity and variety of experience. तो ऐसे अलग अलग वर्ड सिलेक्ट करके पूरे ओपननेस एक्सप्रेस में रह गए. पीपल हु आर ओपन टू एक्सपीरियंस आर क्यूरियस, imaginative and creative, whereas those who are less open to experience are non-creative and lack authentic sense. व्यक्तिमत्व विषयक पंचघटक प्रारूप, त्यालाच इंग्रजीमध्ये बिग 5 फॅक्टर मॉडेल ऑफ पर्सनॅलिटी असं म्हटलं गेलं आहे. तर ओशियन्स मीन्स ओ मीन्स ओपननेस टू एक्सपिरियन्स, सी मीन्स कॉन्शियसनेस, एक्स्ट्राव्हर्जन, ॲग्रीएबलनेस अँड न्यूरोटिसिझम. तर हे जे 5 घटक आहेत त्या 5 घटकामध्ये रॉबर्ट मेक्क्रेर व पोल कोस्टा या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्व विषयक पंचघटक प्रारूप मांडलेले आहे. आणि हे जे पंचघटक आहेत त्यालाच व्यक्तिमत्वातील 5 घटक म्हणून संबोधले गेले आहे. तर ते जे घटक आहेत ते घटक पुढील प्रमाणे. नंबर 1, अनुभवांचा मुक्त स्वीकार, इंग्रजीमध्ये ओपननेस टू एक्सपिरियन्स. अनुभवांचा मुक्त स्वीकार या गुणविशेषांची कलात्मक सौंदर्य, भावना, साहस, सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, अनुभवातील नाविन्य इत्यादी बाबींचा समावेश यामध्ये झालेला आपल्याला दिसून येत असतो. तर ज्या व्यक्तीमध्ये हा गुणविशेष जास्त प्रमाणात असतो अशा व्यक्ती सर्जनशील व मुक्त विचारांच्या दिसून येत असतात. आणि हा गुणविशेष जर कमी प्रमाणात व्यक्तीमध्ये असेल तर अशा व्यक्ती कमी सर्जनशील असतात व त्या कलांबाबत संवेदनक्षम दिसून येतात. म्हणजे त्याचं प्रमाण कमी किंवा अधिक असेल तर व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येत असतो. सेकंड, कॉन्शियसनेस इन ब्रॅकेट सी. Consciousness is a trait showing tendency to display self-discipline. People having high consciousness are well organized, responsible, dependable, hardworking, whereas people having low consciousness are unorganized, irresponsible, spontaneous and careless. कॉन्शियसनेस की लेवल अभी ज़्यादा होने के बाद नेगेटिव होने के बाद पर्सनैलिटी के ऊपर पॉजिटिव नेगेटिव इफेक्ट हो सकते हैं. तो ऐसे अलग अलग एग्जाम्पल उसमें दिए. नेक्स्ट नंबर 3, एक्स्ट्रावर्जन. एक्स्ट्रावर्जन तो अभी कार्ल युंग साइंटिस्ट ने इंट्रोवर्ट्स एक्स्ट्रावर्ट्स की इसके अपने लास्ट पॉइंट में डिटेल स्टडी होगा एक्स्ट्रावर्जन की. एक्स्ट्रावर्जन इज ए ट्रेट कैरेक्टराइज्ड बाय breadth of activities and energy, creation from external mean. People having high extroversions are talkative, enthusiastic, open-minded, sociable, assertive and courageous. On the other hand, people having low extroversions are less talkative, shy, alone and less involved. ये जे एक्स्ट्रावर्जन के अलग जो अपोजिट कुछ ऐसे वर्ड्स रहेंगे तो पूरे इंट्रोवर्ट्स ये इन्वॉल्व हो सकते हैं. तो एक्स्ट्रावर्जन और इंट्रोवर्जन के 2 वर्ड्स अपोजिट इसकी इंफॉर्मेशंस रहेगी. तो लास्ट पॉइंट में ये पूरा आपने इसका डिटेल स्टडी होगा है. तर नंबर 2, सतसत विवेक बुद्धी, त्यालाच इंग्रजीमध्ये कॉन्शियसनेस असं म्हटलं गेलं आहे. सतसत विवेक बुद्धी या गुणविशेषाचा स्वयंनियंत्रण या घटकाशी संबंधित असतो. ज्या व्यक्तीमध्ये हे गुणविशेष जास्त प्रमाणात असतात अशा व्यक्ती सुसंघटित, जबाबदार, नियोजनबद्ध, कष्टाळू व शिस्तप्रिय असलेले आपल्याला दिसून येतात. तर ज्या व्यक्तीमध्ये हा गुणविशेष कमी प्रमाणात आपणास दिसून येतो अशा व्यक्तीमध्ये निष्काळजीपणा अधिक असतो.
या व्यक्तींमध्ये बेजबाबदारपणा दिसून येतो. म्हणजे थोडक्यात या घटकांचं प्रमाण व्यक्तीमध्ये अधिक असेल किंवा कमी असेल तर व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो आणि तो परिणाम आपल्या वर्तनामधून आपण व्यक्त केला जात असतो. नेक्स्ट नंबर 3 बहिर्मुखता, त्यालाच एक्स्ट्राव्हर्जन असं म्हटलं गेलं आहे. तर बहिर्मुखता या गुणविशेषाचा व्यक्तीचे बाह्य जगतातील विविध प्रक्रियात रममाण होणे या बाबीशी संबंध असतो. तर बहिर्मुखता यामध्ये आपण पाहिले की अंतर्मुख आणि बहिर्मुख हा घटक कार्ल युंगने जे संशोधन केलं त्या संदर्भात त्याची माहिती आपण पाहिली. तर ज्या व्यक्तीमध्ये बहिर्मुखता हा गुण जास्त प्रमाणात असतो अशा व्यक्ती अधिक बोलक्या असतात. त्यानंतर या व्यक्ती उत्साही असतात, धैर्यशील असतात, समाजाभिमुख असतात. म्हणजेच इतरांमध्ये त्या मिळून मिसळून आपल्याला वागलेल्या दिसून येतात. म्हणजे थोडक्यात ही वैशिष्ट्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. परंतु या उलट बहिर्मुक्त कमी असणाऱ्या ज्या व्यक्ती असतात तर त्यामध्ये असणारे गुणविशेष आपण अंतर्मुखी घटकामध्ये पाहिलेत. तर या उलट मग गुणविशेष कमी असणाऱ्या व्यक्ती अतिशय शांत असतात, एकलकोंड्या असणाऱ्या आपल्याला व्यक्ती दिसून येतात. त्यानंतर भिडस्त स्वभावाच्या व्यक्ती असलेल्या आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट नंबर 4 ॲग्रीएबलनेस. द ॲग्रीएबलनेस इज ए ट्रेट शोईंग ॲन ॲबिलिटी of an individual to get along with people and concern from social harmony. People having high agreeableness are kind, loving, caring, friendly and cooperative, whereas people having low agreeableness are uncooperative, jealous, hostile and argumentative. And number 5 neuroticism means CN. Neuroticism is a trait showing the tendency to experience negative emotions such as anger, anxiety or depression. तो एंगर, एंजाइटी, डिप्रेशन ये भी इमोशंस के 3 पॉइंट्स रहेंगे और उसमें अलग भी इमोशंस के अलग अलग टाइप्स, प्लेजर, एंगर, एग्रेशन, ये पूरी इमोशन के पॉइंट्स रहेंगे. तो उसके भी लेवल अभी एक्स्ट्रा होने के बाद अलग अलग इफेक्ट हो सकता है, नेगेटिव होने के बाद अलग पर्सनैलिटी के ऊपर अभी इफेक्ट हो सकता है. पीपल हैविंग हाई न्यूरोटिसिज्म आर एंशियस, डिप्रेस, इरिटेबल, fearful, impulsive, angry and unsuitable. People having low neuroticisms are balanced, calm and stable. नंबर 4 सहमती दर्शकता, इंग्रजीमध्ये त्याला ॲग्रीएबलनेस असं म्हटलं गेलं आहे. तर सहमती दर्शकता या गुणविशेषत्वाचा इतरांशी मिळून मिसळून राहण्याची आणि सामाजिक मेळ या घटकांशी संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. तर ज्या व्यक्तींमध्ये सहमती दर्शकता हा जो गुणविशेष अधिक प्रमाणात असतो अशा व्यक्ती अतिशय प्रेमळ स्वभावाच्या आपल्याला दिसून येतात. त्या व्यक्ती इतरांची काळजी करत असतात आणि इतरांशी सहकार्याची वृत्ती त्यांच्यामध्ये दिसून येतं, म्हणजे इतरांना त्या मदत करीत असलेल्या आपल्याला दिसून येतात. परंतु ज्या व्यक्तींमध्ये सहमती दर्शकता हा जो गुणविशेष असतो तो कमी प्रमाणात असेल तर अशा व्यक्ती भांडखोर, असहकार्य करणाऱ्या आणि इतरांचा दोष करणाऱ्या असलेल्या आपल्याला दिसून येत असतात. म्हणजेच थोडक्यात सहमती दर्शकता अधिक आणि कमी प्रमाणात असणाऱ्या व्यक्तीचा व्यक्तिमत्वावर आणि आपल्या स्वभावावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आणि लास्ट नंबर 5 चेतापदशिता मीन्स न्यूरोटिसिझम. तर चेतापदशिता या गुणविशेषाचा चीड, चिंता, खिन्नता इत्यादी नकारात्मक भावना अनुभवण्याशी संबंध असतो. म्हणजे थोडक्यात नकारात्मक जी भावना असते, ज्या व्यक्तींमध्ये ही भावना आपल्याला अधिक दिसून येते त्या व्यक्तीच्या वर्तनात किंवा स्वभावात चिंता आणि चीड आणणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या अधिक प्रमाणात दिसून येतात आणि मग खिन्नता त्यांच्यामध्ये दिसून येत असते. तर या उलट चेतापदशिता हा जो गुणविशेष ज्या व्यक्तींमध्ये अधिक प्रमाणात असतो अशा व्यक्ती नेहमी तणावग्रस्त, चिंतेत राहणाऱ्या, उदासीन आणि चिडखोर आपल्याला दिसून येत असतात. म्हणजे थोडक्यात या घटकांची तीव्रता अधिक वाढल्यानंतर
वर्तनामध्ये त्या ठिकाणी परिणाम जाणवतो आणि परिणामी व्यक्तिमत्वात देखील त्याचा परिणाम जाणवत असतो. तर या उलट चेतापदसिद्धीचे प्रमाण व्यक्तींमध्ये कमी प्रमाणात जर असेल तर अशा व्यक्ती संयमी, स्थिर स्वभावाच्या, शांत आणि समाधानी असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे एकूणच जे 5 घटक असतात त्यालाच पंचघटक प्रारूप असं म्हटलं गेलं आहे. तरी पंचघटक प्रारूप या सर्व घटकांचा अभ्यास आपण केलेला आहे आणि त्यानंतर राहिलेला भाग आपण पुढील लेक्चरला त्या ठिकाणी पाहणार आहोत. थँक्यू.